जय हिंद मित्रांनो, चला सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 41, जोड्या लावा. जिल्हा आणि स्त्री पुरुष प्रमाण 2011च्या जनगणनेनुसार नाशिक, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. मित्रांनो, आपला तोच रूल आहे. प्रश्न वाचल्यानंतर व्हिडिओ पॉज करून मनातल्या मनात किंवा कमेंट बॉक्समध्ये आन्सर मेन्शन करा. ठीक आहे. तर पहिले आपण पाहूयात स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे काय. स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे स्त्रियांचं प्रमाण पर 1000 पुरुषामागे. ठीक आहे, पुरुषामागे. ठीक आहे. नाशिक 934, चंद्रपूर 961. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर एक नंबरला रत्नागिरी 1122, दोन नंबरला आहे सिंधुदुर्ग किती 1036, तीन नंबरला गोंदिया 999, चार नंबरला आहे सातारा 988. ठीक आहे. महाराष्ट्राचं स्त्री पुरुष प्रमाण 929, भारताचं स्त्री पुरुष प्रमाण 940. भारतामध्ये कोणत्या राज्याचं सर्वात जास्त स्त्री पुरुष प्रमाण आहे? केरळ किती आहे 1084. आणि जर हायेस्ट युनियन टेरिटरीचं जर स्त्री पुरुष प्रमाण विचारलं तर पुडुचेरी 1037. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर एक नंबरला येतं मुंबई, मुंबई सिटी किती 834, दोन नंबरला मुंबई उपनगर 860, तीन नंबरला ठाणे 886, चार नंबरला पुणे 915 आणि पाच नंबरला बीड 916. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालील विधाने पहा. कलकत्त्याजवळ रिश्रा येथे पहिला ताग उद्योग 1861 मध्ये सुरू केला. विमान वाहतूक उद्योगाची सुरुवात बेंगलोर येथे 1940 मध्ये झाली. त्यानंतर हा उद्योग हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला. भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे सुरू करण्यात आला. आणि ऑप्शन 4 आहे भारतातील पहिला खत उद्योग झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यात सिंद्री येथे सुरू करण्यात आला. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो? ब आणि ड हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. कलकत्त्याजवळ रिश्रा येथे पहिला ताग उद्योग 1855 मध्ये सुरू झाला होता आणि याची सुरुवात केली होती ब्रिटिशर होता एक जॉर्ज ॲकलँड. ठीक आहे. जॉर्ज ॲकलँड याने केली होती. तो झाला. तिसरं विधान बघा क वालं. भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद उद्योग हा म्हणजे टाटा आयर्न स्टील कंपनी. ओके. 1907 मध्ये स्थापन झाली आणि जमशेदपूर झारखंड. पुढचा प्रश्न पाहूयात आता. खालीलपैकी कोणता उद्योग थळ वायशेत येथे आहे? तर थळ वायशेत येथे खताचा उद्योग आहे. थळ वायशेत कुठे आहे? रायगड. पुढचा प्रश्न. खालील पैकी जोड्या लावा. तर मित्रांनो, हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आता पाहूयात आपल्याला. हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे 2011च्या जनगणनेनुसार. पण आपण याच्यात काही महत्वाचे आउटकम्स आहेत ते लक्षात ठेवूयात. ठीक आहे. 2011ची जी जनगणना झाली होती तिची थीम काय होती? तर तिची थीम आहे अवर सेन्सेक्स अवर फ्युचर. ठीक आहे. आता थोडा हिस्टॉरिकल फॅक्ट पाहूयात आपण इथे. सर्वात पहिली जनगणना केव्हा चालू करण्यात आली होती किंवा पहिल्यांदा अटेम्प्ट केव्हा केला होता जनगणनेचा? तर सर्वात पहिल्यांदा अटेम्प्ट केला होता, अटेम्प्ट म्हणतोय मी, 1872 मध्ये. कोण होतं? लॉर्ड मायो. पण ऍक्च्युली काय झालं होतं, ही जी जनगणना झाली होती ना ती सक्सेसफुल झाली नव्हती. त्याच्यामुळं 1881 मध्ये पहिली सक्सेसफुल जनगणना झाली होती लॉर्ड रिपन. एक कन्सेप्ट लक्षात ठेवा. कार्ल मार्क्स यांना फादर ऑफ डेमोग्राफिक
स्टडीज असं म्हणलं जातं. ठीक आहे. त्यानंतर जर असं विचारलं, आता आपल्याला ह्या प्रश्नात काय विचारलं होतं त्यांनी, पॉप्युलेशन डेन्सिटी. ठीक आहे. जगामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी कुठली, सर्वात जास्त जगात, तर जगामध्ये साऊथ सेंट्रल एशियामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे. ठीक आहे. आता आपण पाहूयात भारताची लोकसंख्या घनता किती, 382. भारतात सर्वात जास्त लोकसंख्या घनता कुठे आहे, बिहारमध्ये 1106. 2 नंबरला वेस्ट बेंगॉल 1030 आणि 3 नंबरला आहे केरळा 859. सर्वात कमी कुठे आहे, कमी म्हटलं तर अरुणाचल प्रदेश 17, मिझोराम 52 आणि सिक्कीम, सिक्कीम मध्ये किती आहे, 86. ओके. तर मित्रांनो, आता कमेंट बॉक्स मध्ये मला महाराष्ट्राची लोकसंख्या घनता सांगा. ठीक आहे, आपण खूप वेळेस डिस्कस केलेले. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते व दक्षिणेकडे खंबातच्या आखातात जाऊन मिळते. तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो, उत्तर आहे मही रिव्हर. ठीक आहे. मही रिव्हर वरती एक धरण आहे, डॅम आहे, कडना डॅम. ठीक आहे, गुजरातमध्ये. तापी, नर्मदा, साबरमती ह्या वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर आहेत, म्हणजे अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सर्वात मोठी वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर कोणती आहे, नर्मदा 1 नंबरला आहे, 2 नंबरला तापी आहे. ठीक आहे. साबरमतीचा उगम स्थान कुठे, अरायली हिल्स. अरायली हिल्स. ओके. आता लुनी रिव्हर, लुनी रिव्हर ह्या रिव्हरला ना अजून एक नाव आहे साल्ट रिव्हर, साल्ट रिव्हर असं म्हणतात. हिचा उगम स्थान अरावली रेंजेस मध्येच होतो. ही थार डेझर्ट मधून वाहते आणि हिचा म्हणजे ही ड्रेन कुठं होते, लुनी रिव्हर ही कोणत्या म्हणजे अरबी समुद्रात ड्रेन होत नाही, तर ही रन ऑफ कच, रन ऑफ कच मध्ये ड्रेन होते. म्हणजे एंड, लुनी रिव्हरचा शेवट हा रन ऑफ कच मध्ये होतो. ठीक आहे. थार डेझर्ट मधली सर्वात महत्वाची आणि मोठी रिव्हर म्हणजे लुनी रिव्हर. ठीक आहे. आता एक स्टॅटिक पार्ट आहे, लक्षात ठेवूयात तो, जगामध्ये सर्वात मोठं मानवाने निर्मित केलेलं लेक कोणतं, मॅनमेड किंवा आर्टिफिशियल लेक कोणतं, तर लेक वोल्टा. आणि ते कुठे आहे, घाना या ठिकाणी. आता जगात झालं, भारतामध्ये सर्वात मोठं कोणतं आहे, भारतामधलं, भारतामधील सर्वात मोठं मॅनमेड किंवा आर्टिफिशियल लेक हे शिवाजी सागर. ठीक आहे. आणि हे फ्रेश वॉटर लेक आहे, फ्रेश वॉटर लेक आहे. कुठे आहे हे, तर हे महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये आता याच्या मागची एक स्टोरी लक्षात ठेवा. ओके, स्टोरी न जास्त लक्षात राहते. ज्यावेळेस कोयना रिव्हर वरती, कोयना नदीवरती कोयना डॅम बनवायचं होतं, तर त्याचं एक हे बनवताना हे शिवाजी सागर नावाचा आर्टिफिशियल फ्रेश वॉटर लेक बनलेला आहे. ठीक आहे. जर असं विचारलं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणाचं नाव काय आहे, म्हणजे मानवनिर्मित धरणाचं नाव काय आहे, तर शिवाजी सागर. ठीक आहे. 2 नंबरचं पण लगेच लक्षात ठेवूयात आपण, तर धेबार लेक, आणि हे आहे राजस्थानमध्ये. ओके. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते. आता ना पहिल्यांदा लक्षात घ्या, बाल लिंग गुणोत्तर म्हणजे काय, नंबर ऑफ स्त्रिया पर 1000 पुरुष ज्यांचं वयोगट आहे 0
ते 6 वर्ष. याला म्हणतात बाल लिंग गुणोत्तर. तर याचं उत्तर आहे बघा जळगाव. आता याचा थोडा स्टॅटिक पार्ट आहे, फार महत्वाचा आहे. 2001 च्या जनगणनेनुसार 927 आणि 2011 च्या जनगणनेनुसार 919 भारताचा बाल लिंग गुणोत्तर होता. ठीक आहे. 2001 ला किती होता? 927. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा किती आहे? 919. ओके, ते झालं. सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये लिंग गुणोत्तर आहे? तर अरुणाचल प्रदेश 972. 2 नंबरला आहे, 2 नंबरला लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश सर्वात मोठा आहे स्टेट मध्ये. सर्वात कमी कुठे आहे? हरियाणामध्ये. किती? 834. युनियन टेरिटरी मध्ये कोणत्या सर्वात जास्त आहे? ते आहे अंदमान आणि निकोबार 968. ठीक आहे. महाराष्ट्राचं लक्षात ठेवा. 2001 च्या जनगणनेनुसार 913 आणि 2011 च्या जनगणनेनुसार कमी झालेला आहे रँक 1894. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. भारतात जलमनुष्य वॉटरमॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे राजेंद्र सिंग. पुढचा प्रश्न जोड्या लावा. खडकाचा प्रकार आणि जिल्हा. ओके, तर आर्कियन श्रेणीचे खडक. आर्कियन श्रेणीचे खडक हे म्हणजे यांना अजून एक नाव आहे प्री कॅम्ब्रियन रॉक सिस्टीम. आणि हे कुठे पाहायला मिळतात आपल्याला? आर्कियन श्रेणीचे खडक नांदेड, सिंधुदुर्ग. ठीक आहे. धारवाड श्रेणीचे खडक पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर. ओके. जर ओव्हरऑल भारतामध्ये विचारलं तर कुठे? अरावली, छोटा नागपूर, पुन्हा मेघालया आणि तमिळनाडू, म्हणजे मेजरली पाहायला मिळतात तिथे. ठीक आहे. धारवाड श्रेणीच्या खडकामध्ये कोणते काय काय आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते? कोणते एलिमेंट मिळतात? आयर्न, नंतर सोनं आणि मॅग्नीज. ठीक आहे. धारवाड झालं. धारवाड ही एक सर्वात जुनी ओल्डेस्ट मेटामॉर्फिक रॉक सिस्टीम आहे. ओके, सर्वात जुनी मेटामॉर्फिक रॉक सिस्टीम. विंध्य श्रेणीचे खडक चंद्रपूर. विंध्य श्रेणीचे खडक म्हणलं की आपल्याला विंध्य माउंटेन. ओके, विंध्य पर्वत. इथे सेडिमेंटरी रॉकचे बनलेले आहेत हे विंध्य श्रेणीचे खडक. याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त सँड स्टोन, त्यानंतर लाईमस्टोन, डोलोमाइट, क्वार्टझाइट आणि शेल पाहायला मिळतं. ठीक आहे. आता राहिलं आपला गोंदवना श्रेणीचे खडक. तर हे यवतमाळ, गडचिरोली, अमरावती. आणि गोंदवना श्रेणीचे खडक हे पण सेडिमेंटरी रॉक पासूनच बनलेले आहेत. गोंडवाना श्रेणीचे खडक कोणत्या काळात बनलेले आहेत? तर पेर्मियन काळामध्ये बनलेले आहे. पेर्मियन काळ हा 250 मिलियन इयर एगो आहे. 250 मिलियन इयर एगो. पुढचा प्रश्न पाहूयात. खालील जोड्या जुळवा. पुणे मुंबई म्हटलं तर काय येणार आपल्याला? प्रशासकीय. मनमाड नागपूर वाहतूक. वारणा नगर प्रवरानगर उद्योगधंदे. सांगली निफाड व्यापार व बाजारपेठ. ठीक आहे. आता याच्यात काय एवढं व्हॅल्यू ऍडिशन नाहीये, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता तो. ठीक आहे. आता 2013-14 नुसार महाराष्ट्रातील प्रमुख खनिज उत्पादनाचा उतरता क्रम लिहा. ठीक आहे.
आता इवन 2024 मध्ये पण कोळसा, चुनखडक, अशुद्ध लोह, बॉक्साईट. आता ना याच्यामध्ये फार महत्वाचे मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत. प्रश्न आता जर आपल्याला विचारला, सर्वात जास्त खनिज महाराष्ट्रामध्ये कुठे पाहायला मिळतात? सर्वात जास्त खनिज. तर एक एक आहे विदर्भामध्ये आणि दुसरं म्हणजे कोकण किनारपट्टीच्या तिथे. विदर्भात कुठे कुठे पाहायला मिळतं? तर ईस्ट विदर्भ, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, यवतमाळ. ठीक आहे. कोकण मधले कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त खनिज उत्पादन पाहायला मिळतं? रत्नागिरी, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर. ठीक आहे. तर हे झाले जागा. काही स्टॅटिक पार्ट आहे. मी हा जो डेटा आहे ना आता PIB वरून घेतलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही ऑथेंटिकेट समजू शकता त्याला. वाटलं तर तुम्ही क्रॉस चेक करू शकता PIBच्या साईडवर जाऊन. तर ओडिसामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त ॲल्युमिनियमचं प्रमाण म्हणजे ॲल्युमिनियम प्रोडक्शन होतं. त्याचबरोबर आयर्न ओरचं पण उत्पादन ओडिसामध्ये सर्वात जास्त होतं. ठीक आहे. जगामध्ये सर्वात जास्त ॲल्युमिनियमचं उत्पादन कुठे होतं? चायना. 2 नंबरला आहे इंडिया. आणि आयर्न ओर भारत 4थ्या नंबरला आहे. ठीक आहे. आता पाहूयात आपण सर्वात जास्त मिनरल्स कोणत्या स्टेटमध्ये पाहायला मिळतात आपल्याला, किंवा चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने लावा असं जर विचारलं तर हे महत्वाचे काही आहेत ते लक्षात ठेवा. ओडिसामध्ये जवळपास 44%. त्यानंतर छत्तीसगडमध्ये 17%, 17.34. राजस्थानमध्ये आहे 14%. 4 नंबरला कर्नाटका 13%. झारखंडमध्ये 4.36%. मध्य प्रदेश 2.5%. ऍक्च्युली 2.44 आहे. मध्य प्रदेशच्या नंतर आता महाराष्ट्राचं 1.4%. ठीक आहे. तर हा काही स्टॅटिक डेटा आहे, महत्वाचा आहे आपल्याला. पुढचा प्रश्न पाहूयात आता. अंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळते? तर इथे आपल्याला उष्णकटिबंधित निमहरित अरण्य पाहायला मिळतात. आणि इथे पाऊस किती पडतो? 200 ते 250 सेंटीमीटर रेनफॉल होतो. इथलं तापमान जर विचारलं तर 24 ते 27 डिग्री सेल्सिअस असतं. महत्वाचे ट्रीज रोजवूड, त्यानंतर इबोनी प्लस साग, त्यानंतर महोगनी. ठीक आहे. जर भारतामधील कोणकोणत्या महत्वाच्या जागेवरती उष्णकटिबंधित निमहरित अरण्य पाहायला मिळतात? तर वेस्ट घाट, आपले नॉर्थ ईस्ट स्टेटला 7 सिस्टर स्टेट असं पण म्हणतात. ठीक आहे. आणि अंदमान आणि निकोबार. पुढचा प्रश्न पाहूयात. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर तापीमध्ये किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण या प्रकारचे हवामान पाहायला मिळते. तापी नदीचा उगम स्थान हा सातपुरा माउंटेन, बेतुल जिल्हा, मध्य प्रदेश. ही 2 नंबरची लार्जेस्ट पश्चिम वाहिनी नदी आहे. 1 नंबरला तापी. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या स्टेटमध्ये ही फ्लो होते. ओके. म्हणजे ओरिजिनेट मध्य प्रदेशमध्येच होतं. मध्य प्रदेश, गुजरात. ही ड्रेन कुठे होते? ऍक्च्युली हे बघा, ही मध्य प्रदेश महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाते. गुजरातमध्ये ड्रेन होते ही गुजरातमधील गल्फ ऑफ खंबत मध्ये, अरबी समुद्र. तापी नदीचं जुनं नाव काय आहे? एन्शंट नाव काय आहे? असं जर विचारलं तर लक्षात ठेवा. तर तापी नाव हे, किंवा असा प्रश्न विचारला, तापी नाव कशावरून ठेवलेलं आहे? तर गॉडेस तापती. ओके. भगवान सूर्याची
मुलगी जी होती ना तिचं नाव होतं तापती, यांच्यावरून तापी नदीचं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, आता हा प्रश्न लिटरली प्रश्न टफ आहे. ओके, कारण की काय विचार आहे, खालील धरण प्रकल्पाचा क्रम व त्यांच्या असलेल्या टीएमसी ची कॅपॅसिटी विचारलेली आहे आणि चढत्या क्रमाने. हा बघा, एवढा एक्झाम प्रेशर मध्ये लक्षात राहणं टफ जातं. ओके, तर बघा, एक तर लास्टला अटेम्प्ट करा किंवा स्किप करा हा प्रश्न. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आपण घेऊया, लक्षात घेऊयात. जायकवाडी नदी, सॉरी, जायकवाडी धरण गोदावरी नदीवरती आहे. भार भाटघर भाटघर कुठे आहे? यलवंती नदीवरती, भोर, पुणे. ठीक आहे. वारणा वारणा ही बरणा नदीवरती आहे. बरणा नदी ही नर्मदा नदीची महत्वाची उपनदी आहे. पेंच तोतला डोह, तर ही पेंच नदीवरती आहे, नागपूरमध्ये. भंडारदरा इगतपुरी, वेस्टर्न घाट या ठिकाणी आहे भंडारदरा डॅम. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आता. नदीचे खोरे ओळखा. मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये उगम. तिच्या पूर्वेकडून वाहणारे पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाग आहे. वेमला, निंगुंडा, बोर, नंद या काही उपनद्या. वर्धा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते. ठीक आहे. तर बघा, याचं उत्तर आहे वर्धा नदी. बैतूल जिल्हा, मध्य प्रदेश. अजून एक्झॅक्टली लोकेशन बघितले तर सातपुरा रेंजेस. ठीक आहे. आता याच्यातनं एकदम महत्वाचं बघा, आता एक लक्षात ठेवा. वर्धा नदी ही वैनगंगा नदीला मिळते. ओके, वर्धा नदी ही ज्यावेळेस वैनगंगा नदीला मिळते, ही वैनगंगा नदी, तर ह्या दोन्हीचं मिळून जी नदी बनते तिला काय म्हणतात? प्राणहिता. प्राणहिता. ही प्राणहिता नदी पुढे जाऊन गोदावरी नदीला मिळते. गोदावरी नदीची सर्वात महत्वाची उपनदी, सर्वात महत्वाची म्हणजे प्राणहिता. ठीक आहे. सर्वात महत्वाची आणि सर्वात मोठी उपनदी गोदावरीची कोणती आहे? प्राणहिता. आणि प्राणहिता कशी बनते? वर्धा नदी आणि वैनगंगा नदींना मिळून बनते. वैनगंगा नदीचा उगमस्थान महादेव हिल्स, मध्य प्रदेश. ठीक आहे. वैनगंगा नदीलाच एक नाव आहे, ॲरो ऑफ वॉटर. पैनगंगा नदीचा उगमस्थान अजंता रेंजेस, आणि ही पण गोदावरीचीच काय आहे? उपनदी आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उत्पादनाच्या वृद्धी संदर्भातील पंचवार्षिक योजना निहाय अभ्यास प्रागतिक कल दर्शवितो. असे असले तरी पहिल्या 4 योजनांमधील हा वृद्धी दर मर्यादित राहिल्याचे आढळते. प्रागतिक कल हा नंतरच्या टप्प्यात दिसू लागला. तर कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटी राष्ट्रीय उत्पादनाचे वृद्धी 7.5% एवढ्या उत्पादन राहिला? तर हा आहे ऑप्शन नंबर 4, ड, 10वी योजना. पंचवार्षिक 5वी योजना म्हणलं काय ते? गरिबी हटाव. गरिबी हटाव. ओके. 10वी योजना केव्हा झाली? 2002, 2007. आणि कोण होते हेड याचे? तर फॉर्मर प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी. यांचं उद्दिष्ट काय होतं? पर कॅपिटा इन्कम वाढवायचं. ओके, पर कॅपिटा इन्कम वाढवणं. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न एक पाहूयात. भारतातील कोणत्या नामांकित लोकसंख्या विषयक तज्ञाने अतिशय परखडपणे असे मत मांडले आहे की कुटुंब नियोजनाविषयी मतभेद व्यक्त करणे सोपे आहे, परंतु कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात खूप अडथळे आहेत? तर हे चंद्रशेखर, ओके, एस चंद्रशेखर यांनी म्हटलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती? किती वेळेस आपण डिस्कस केलेलं? 121 कोटी. सर्वात, जर असं विचारलं 2011च्या टाइम पिरियड मध्ये सर्वात जास्त जगात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशात होती? चायना. आणि 2 नंबरला होती भारताची. ठीक आहे. आणि
रिसेंटली जर कोणत्या ऑर्गनायझेशनच्या नावानुसार जर आला जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कुठली, तर 1 नंबरला भारत हे लक्षात ठेवा, 2 नंबरला चायना. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न, भारतातील राज्यघटनेनुसार असणारा कामाचा अधिकार खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे रोजगार हमी योजना. रोजगार हमी योजना हा प्रोग्राम महाराष्ट्राने चालू केला होता. याचं एम होतं जे रुरल एरियामध्ये, ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात त्यांची लाईव्हलीहूड इम्प्रूव्ह करण्याचं त्यांचं एम होतं. आणि ही रोजगार हमी योजना महाराष्ट्राच्या एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट 1977 याच्यावर आधारित आहे. कामगाराचा अधिकार हा आपल्याला DPSP चा कलम नंबर 41 मध्ये पाहायला मिळतं. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम हा लॉन्च झाला होता 1980 मध्ये. समन्वित ग्रामीण विकास कार्यक्रम हा सेंट्रली स्पॉन्सर आहे आणि लॉन्च झाला होता 1978 ला आणि इफेक्ट मध्ये आला होता ग्राउंड मध्ये, म्हणजे काम केव्हा चालू करण्यात आलं होतं याच्यावरती, तर 1980 मध्ये. ठीक आहे. जवाहर रोजगार योजना ही झाली होती 1989 मध्ये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 2011-12 मध्ये भारतातील एकूण निर्यातीत शेतीच्या निर्यातीचा वाटा किती होता? ठीक आहे. आता आपण पाहूया 2024च्या याच्यानुसार. ठीक आहे. प्रायमरी सेक्टर म्हणजे काय येतं? शेती वगैरे येतं. किती होतं? 19.6%. सेकंडरी सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग किती पर्सेंट आहेत? 25.6%. आणि तिसरं सर्व्हिस सेक्टर, टर्शरी सेक्टर किती प्रमाण आहे? 55%. फार महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण, जोड्या लावा. पिवळी क्रांती, निळी क्रांती, श्वेत क्रांती, हरित क्रांती. आता आपण ना जेवढ्या जेवढ्या क्रांती झाल्या होत्या ना त्या सर्व क्रांती पाहूयात. ओके, तर लक्षात ठेवा. पिवळी ब्राऊन क्रांती. ओके, ब्राऊन क्रांती तर ही होती लेदर संबंधात किंवा कोका कोकापासून चॉकलेट बनतं. आता काळी क्रांती म्हणजे पेट्रोलियम प्रोडक्ट. गोल्डन गोल्डन क्रांती म्हणजे पूर्ण जे हॉर्टिकल्चर आहे, पुन्हा मध, फळं यांचं प्रोडक्शन, पुन्हा फ्लावरचं प्रोडक्शन, मेडिसिनचं प्रोडक्शन म्हणजे जे हर्बल्स असतात ना, औषधी वनस्पती, पुन्हा स्पाइसेस, मसाले, याला गोल्डन रिव्होल्यूशन किंवा गोल्डन क्रांती असं म्हणतात. आता फायबर क्रांती गोल्डन फायबर क्रांती म्हणजे ज्यूट कल्टिवेशन. ओके, ज्यूटच्या प्रोडक्शनला. ग्रे क्रांती म्हणजे काय हे लक्षात ठेवा. ग्रे रिव्होल्यूशन म्हणजे काय? खत. पिंक रिव्होल्यूशन म्हणजे काय? कांदा. लाल रिव्होल्यूशन म्हणजे मीठ, म्हणजे मांस आणि टोमॅटो. रेड झालं. सिल्वर सिल्वर म्हटलं तर आपला कापूस. सिल्वर क्रांती म्हणजे कापूस. सिल्वरच्या नंतर पिवळी क्रांती, तेलबिया. सिल्वर फायबर, ऍक्च्युली एक एक मिस्टेक झाली. सिल्वर फायबर म्हणलं की कॉटन, कापूस, आणि नुसतं सिल्वर म्हटलं ना तर अंडे. ओके, अंडी प्रोडक्शनला सिल्वर, आणि सिल्वर फायबर म्हणलं तर कापूस. त्यानंतर श्वेत क्रांती, व्हाईट क्रांती. आता व्हाईट क्रांती तर सोपं आहे, दूध आणि दूध रिलेटेड प्रोडक्ट्स, मिल्क प्रोडक्ट्स. एक आहे राऊंड रिव्होल्यूशन म्हणजे पोटॅटो. एव्हरग्रीन रिव्होल्यूशन किंवा हरित क्रांती अन्नधान्य. निळी क्रांती मास्याचे उत्पादन. ओके,
तर ठीक आहे मित्रांनो, आता आपण बाकीचे प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. थँक्स फॉर वॉचिंग. काही जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट सांगायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सजेशन करा. ठीक आहे. जय हिंद.